मग मी त्रास नाही देत आईला. मी तिला कामात मदत करतोय ना. कच्च्या मी पण हुशार आहे. अरे त्याचा नेम लागतो तुझा एकही नेम लागत नाही. दाखव बरं. अरे नाही लागणार आहे बाबा, मी सांगत आहे नाही. नाही लागली. नाही लागली. मारूच्या दाखवत लागतो रे बाबा. कुठार कंच्या बघ ना. बोल ना आता. अरे कळलं का चौकसाई मारली. अरे बाबा तुझं नाहीच लागणार आहे हो. व्यर्थ आहे तुझे सगळे प्रयत्न. अरे नाही लागणार. नाही लागली. बाबा तू हरला. तू हरला. माझ्याशिवाय तेवढ्या सांगून किती छान पद्धतीने दिसला होता. शिवा कापून मारायचं, आईसाठी मारायचं. इथे शिवा 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 शिवा. मी जिंकलो. खेळू ते बघ त्या रोडच्या पलीकडे जायचं नाही. तिकडे गळ्या वगैरे बसून कळलं. आणि ऐकलं बाळा, तू त्यांच्याबरोबर खेळशील त्यांना मारहाण करू नको. नाही मारणार. खंडन कुणाला मारत नाही. खंडन करणार नाही. नक्की ना. आई हे ना. मामा कच्च्यात ना मला. नाही मारणार. लहानपणापासून बघतोय तिचे काळच पकडतो. बरं जरा वाटतो आले बस फुकट तुम्हाला दोघांसाठी चहा घे. आत्या मी चहा घ्यायला नाही आले. तुमच्याची शान गप्पा मारायला आली आहे. बरं थोडं पटकन भेटून घे. कसं काय तू शिवाबद्दल मला जे काही सांगितलं होतं ना ते मी मुंबईतल्या एका मोठ्या डॉक्टरांशी बोलले. तर त्यांचं असं म्हणणं आहे की आपला शिवा दुरुस्त होऊ शकतो. आपण शिवाशिवाय सांगायचं नाही. थोडंसं आपण नाही तुम्ही दोघं कुठं झाले नाही म्हणजे मी जेव्हा आतमध्ये गेली तेव्हा तुम्ही दोघं काहीतरी बोलत होते आणि जेव्हा आतमधून परत आली तेव्हा काय झालं सगळं व्यवस्थित आहे ना. अशी चेहरे का पडले तुम्हाला दोघांचे. कसं सांगायचं. कसं सांगायचं म्हणजे काय झालं. एक बघा जर काय असं गांभीर्याचा विषय तर मला सांगायला मला काहीच धडधडतं. काय बोला ना मला. चेहरे का पडले. आपला शिवा काय झालं आपल्या शिवाला. तरी का मी तुम्हाला दोघांना बघावून सांगते. हा जर का मला शिवाला काही झालं तर करायला शिवाय सोडणार नाहीये. काय झालं मला पण तुझे चेहरे पडायचे पडले. मला सांगायला पाहिजे ना. मला काही झालं तर मग मी काहीतरी करू शकेल ना. तर मग मी काहीतरी हात केला शिवाय दुरुस्त हो. शिवा दुरुस्त होऊ शकतो. शिवा दुरुस्त होईल आणि धावत घेऊन असं मला घट्ट मिठी मारेल. जसं माझं लाड करतो
तरी सुद्धा हिंमत करून सांगतो. आपला शिवा 9 वर्षाचा होईपर्यंत त्याच्या बुद्धीचा विकास होत होता, पण त्याला दुधातून जी औषधं दिल्या गेली त्यामुळे त्याची बुद्धिशक्ती कमजोर झाली असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. आत्या, तो पूर्णपणे दुरुस्त तर होऊ शकतो, पण त्याला निदान 2 लाख रुपये तरी लागतील. आणि आत्या, शिवा 9 वर्षाचा होईपर्यंत त्याला जेवढी नाती माहिती होती तो त्यांनाच ओळखेल. कदाचित तो तुला ओळखणार नाही. तर माझं बाळ मला ओळखणार नाही. असं शिव मला सोडून चालला जाईल किंवा या गोष्टीसाठी की मी त्याची सावध राहील म्हणून. नाही पण दादा, तू आता एवढ्या दिवसापासून बघत कुठेतरी मी त्याला सावध राहीसारखी वागवून देते का? नाही ना, सख्या आईसारखंच प्रेम करते ना. मग तो मला काय म्हणून सोडून चाललाय? कारण तो हळूहळू तो माझा जगण्याचा आधार होऊन चाललाय आणि त्याच्याशिवाय मी नाही जगू शकणार. तो मला सोडून चालेल तर मी काय करणार? कोणापुढे करते मी? शांत हो. सुभाषी, हा नियतीचा खेळच नाही आला. एखाद्या लहानशा वाघराने लाख मेहनत करून कसल्यातून एक गवताची काळी आणायची आणि त्याचं घरटं तयार करायचं आणि आनंदाने म्हणायचं की हे माझं घर. परंतु अचानक सुसाट सुटलेल्या वादळाने त्याचं घरटं क्षणामध्ये उद्ध्वस्त करून टाकवलं. अशी परिस्थिती झाली आहे का? पण याला त्या नियतीचा खेळ म्हणायचं की त्या पाखराचं नशीब. अशी अवस्था झाली आहे. अरे पण मन्या मामा, काहीही झालं तरी हेच सत्य आहे ना, आणि आपल्याला काही ना काहीतरी निर्णय घ्यावा लागेल की नाही? नाही माहिती नाही आता कुठला निर्णय आणि कुठलं काय. शेवटी एवढा पैसा आणायचा कुठला? आणि हो, हे माझं घर जरी मी विकलं आणि जमावला पैसा आणि केला शिवाचा उपचार तर त्याचा काय उपयोग जेव्हा माझ्या बहिणीलाच ओळखणार नाही. शिवा तसा आहे तसाच ठीक आहे. पण मन्या मामा, तो पूर्णपणे जर दुरुस्त झाला तर आपण त्याला सगळं समजावून सांगू, म्हणजे तो ओळखेल ना की आपली आई त्याची आई आहे म्हणून. शिवा तसा आहे तसाच मला आहे. निदान माझ्या बहिणीच आवडतं नाही, मी दुरुस्त करेन माझ्या बाळाला. हे सगळं तुला माहित असून दादा, तू मला ओळखेल की मला हा पुढचा भाग आहे. पण मला एक सांग, माझ्या जागेवर जर त्याची सख्खी आई असती तर तिने मला हाच निर्णय घेतला असता का? कारण आईचं प्रेम स्वार्थी नसतं रे. मी दुरुस्त करेन माझ्या बाळाला आणि असा विश्वास आहे असं शिवा मला नक्की ओळखेल. माझ्या कंचाचे तू बाजूवाला माझ्या नवीन कंचा देशील आई. नवीन कंचा मामा देणार. नवीन कंचा. मी जरा बाहेर जाऊन येतो. बघतो पैशाची काय व्यवस्था होती. आत्या, मी देखील येत्या. मैत्री थांब. ज्या आईवडिलांनी शिवाच्या आयुष्याची राखरांगोळी केली आहे त्याच आईवडिलांच्या विरोधात जाऊन तू हे जे काय करतेस तर हे का करतेस हे मला माहिती आहे. पण बाळा, मला एकदा तरी हे सगळे वेळ तुझ्या तोंडून ऐकायचं. आत्या, अगं तू काहीतरीच विचार करतो. तुझ्या नजरेत शिवासाठी असलेलं प्रेम मी बघितलं. पण एक सांगू बाळा, या प्रयत्नात जर माझा शिव बरा झाला नाही तर त्याला विसरून स्वतःचा संसार आणि जर का शिव बरा झाला तर मी तुला विचारते, मी तुला माझी सून म्हणून स्वीकार आणि माझ्या बाळानेच मला ओळखलं नाही तर देवाला नक्की प्रार्थना करेन की माझ्या मैत्रीला तिचा शिव आत्या, किती महान असते. हे सगळे जाऊ दे. ती बघते त्या नालायक लोकांकडून काही पैशाची व्यवस्था होते का. काळजी घे स्वतःची आणि माझ्या शिवाची.
गेली. हा, बाहुली ती बोलली नाही माझ्याशी. काय ना तिला घरी महत्वाचं काम होतं. काम होत. तेव्हा ती त्या महत्वाच्या कामानिशी गेलीये. आई मला तिच्याशी खेळायचं होतं. अच्छा, आता जेव्हा बाहुली येईल ना तेव्हा मग त्या बाहुलीमध्ये ए बाहुली माझ्या शिवाशी बोल, माझ्या शिवाशी खेळ. आई आई मी तिचे गाल पकडेन. तिचे गाल पकड. मला आवडत तिचे गाल पकडायला. तू आता बैस, खेळ, पटकन घराची कामं केली. नाही नाही मग मला भूक लागली आहे ना. माफ कर, बोलायच्या नादात विसरले. पण बघा ना वरण भात मला आवडतं. जेवण जेवण वरण भात. जरी जन्म दिला मी नाही का तुझ्यात रे मन बाही. जरी जन्म दिला मी नाही का तुझ्यात रे मन बाही. का तुझ्यात रे घुटमळते मन तुझसाठी का रे रडते. व्याकुळ कसे मन होई रे बाळा. मीच तुझी आई रे बाळा. मीच तुझी आई रे. लेकरू ग माझं कसं गोजिर गोजिर माझ्या बाळाचं गरूप किती साजर साजर. काळा टीका मी लावते याची दृष्ट मी काढते. माझ्या शिवाला न लागो देवा कोणाची नजर. डोळ्यात अश्रूंची घाई रे बाळा. मीच तुझी आई रे बाळा. मीच तुझी आई रे आई रे आई रे. वा सुहासिनी वा. काय प्रेम आहे सावत्र आईचं सावत्र मुलावर. जातोय जातोय सुहासिनी. पण एक सांगू, जी बाई दुसऱ्या कुणाच्या तरी मतिमंद वेडपट मुलावर इतकं प्रेम करू शकते तिचं मन किती निर्मळ असेल, किती प्रेमळ असेल ते बघायला आलो. खरंच सुहासिनी महान आहेस ग, महान. देवी आहेस तू. देवी देवी तुझे चरण. बाळाने स्पर्श करायची लायकी नाहीये तुझी. अरे हा निरागस पाठ जसं कफाचा असून सुद्धा औषध मागणे
ज्या दिवशी मी तुला पहिल्यांदा पाहिलंय ना तेव्हापासून हे तुझं सौंदर्य माझ्या डोळ्यात दिसतंय. इथं घर केली आहे आणि म्हणून मी तुला समजवायला आलोय. अगं तसंही पहिल्या नवऱ्याच्या मृत्यूपासून तू भुकेलेलीच असशील. अजूनही तुझ्या अंगात जवानी कशी फणफणती आहे. किंवा फक्त थोडस प्रेम कर ना फक्त थोडं. मग बघ मी तुला कसा माल करतो. पैशासाठी स्वतःला बाजारात विकणारी बाई नाही आहे मी. तुझा स्वतःच्याच बहिणीशाचा बघून पोराची संपत्ती काढायला कुत्रा आहे मी कुत्रा. तो एक साधा सुद्धा कुत्रा नाही, वासनेनं पछाडलेला कुत्रा. आणि आता या क्षणी या वासनेनं पछाडलेल्या कुत्र्याला संपत्ती बरोबर तुझी सुद्धा भोक लागली आहे. आणि ज्या पणाची मान म्हणून मी तो तसा कफाचा लागतो. आणि त्या नात्याने मी तुझी बहीण त्या नात्याची तरी लाज वा. आणि काय रे माझ्या जागेवर जर तुझी सख्खी बहीण असली तर तुला सुद्धा झोप येत्या काही दिवसात मी माझा मला दुरुस्त करेन. चल कर तो याला दुरुस्त कर. पण त्याआधी मी तुझ्या या जवानीचा नशा उतरवून टाक. पुन्हा उभं राहण्याच्या लायकीचा तुला ठेवणार नाही. साला तेरे को सोचने पे मत बोल कर दूंगा. तू सोचते रहेगे कि भुजंग रहने से तेरा पाला पड़ा. काय बोलताय? त्या नात्याला असं करा की तू मला जाऊ द्या ना. मला वाचवणार माल करतोय. मला जाऊ द्या. दादा वाचवणार आणि माझ्या गळ्यात पैशाच्या माळा. आई
तुला मारलं का ग मामाने? आई तू राक्षस मामा आहे ग आई. त्यानं मला पण मारलं ग. उजागर राणे, आज तुम्हाला बरबाद केलंय, बरबाद करून टाकलंय. मला या ठिकाणी या क्षणी शपथ घेते मी माझ्या सावत्र मातृत्वाची. मी माझ्या बाळाला दुरुस्त करेन आणि माझ्या बाळाची विस्कारलेली संपत्ती ही सावत्र आई त्याला मिळवून देईल. आणि माझ्या बाळाला दुरुस्त करण्यासाठी माझं रक्त, माझी किडनी आणि गडपल्याचं स्वतः यासाठी विकावं लागेल. तरीही विकेल, पण मी दुरुस्त करेन माझ्या बाळाला आणि उभा करेन तुझ्या विरोधात. स्वतःच्या सर्वनाशासाठी तयार राहा. ही शपथ आहे माझी, ही शपथ आहे माझी, ही शपथ आहे एका सावत्र मातृत्वाची. त्याला मारेल हा. आई तुला खूप लागले ग. मी ना तुला औषध लावून देईन हा. नाही आसवांच्या धारा कशा बरसती होती वज्राचे घाव उरावर घनाघाती. अविचारी जग विसरल जरी नाती गोती. बाळा मी गवाहीन जीवनही तुझ्यासाठी. हो डोळ्यातून आसवांच्या धारा कशा बरसती होती वज्राचे घाव उरावर घनाघाती. अविचारी जग विसरल जरी नाती गोती. बाळा मी गवाहीन जीवनही तुझ्यासाठी. कृष्णाची यशोदा तशी मी तुझी माई रे. तुझ्यासाठी राजसा जीव माझा जाई रे. बाळा मीच तुझी आई रे. बाळा मीच तुझी आई. बाळा मीच तुझी आई रे.